न केलं आणि पुन्हा एकदा ज्यावेळेस धावांची गरज होती त्यावेळेस त्यांनी धावा ठोकल्यात आणि त्याच कारणास्तव त्याला सामनावीराचा पुरस्कार सुद्धा बहाल करण्यात आलेला आहे. आपण पुन्हा एकदा वळणार आहोत या मैदानाकडे जिथे एक नवा आपण पाहतो एक संघ ज्या खेळाडूंना या परिसरामध्ये कोणीही ओळखत नाहीये. जर स्वराज देवळे आणि त्याचप्रमाणे जयेश शेळके जर सोडला किंवा किफायत पटेल सारखा जर खेळाडू सोडला तर अन्य खेळाडूंना आतापर्यंत कोणीही ओळखलं सुद्धा नाहीये, परंतु त्यांनी अचंबित करणारी अर्थात इथे आपली कलाकृती सादर केलेली आहे. आणि आता मात्र नक्कीच मोठं प्रश्नचिन्ह आहे की सामना कोणत्या बाजूला जाणार आणि क्वालिफाय कोण होणार. आपण वळूया प्रितेश पाटील यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. यासिनचा पहिला चेंडू जय शेळकेच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार मोठा आहे, परंतु पहिल्या चेंडूवरती रजत बाद बिग ब्लो मोठा धक्का. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. सागर टुरिस्ट होमचे प्रोप्रायटर मान्य संचित शेठ खोपकर यांची बळीची टाळी. रामराज संघ आपण पाहतोय अगदी विलोभनीय अशी सुरुवात करते. पहिल्या चेंडूवरती मिस्टर कन्सिस्टंट म्हणून ज्याला ओळखलं जातं असा आयकॉन रजत मुंडेला बाद केले आणि रजत मुंडे बाद झाल्यामुळे आता काशी संघ प्रेशर मध्ये. आता मात्र ज्या खेळाडूने आजच्या दिवसभरामध्ये छाप उमटवले त्या आकेश कदमला शेवटपर्यंत पाय घट्ट रोवून बॅटिंग करावी लागेल. पाहूया आकेश कदम कशा पद्धतीने या मॅच मध्ये फलंदाजी करणार. जय शेळके पाहायला मिळतोय पहिल्या ओव्हरमध्ये. आकेश कदमच्या बॅटमधला फटका अगदी चांगला मिड ऑनला हे क्षेत्ररक्षक. धावा येत नाहीयेत. 3 ओव्हरची मॅच आहे, सो येथे फायटिंग स्कोर करावा लागेल. तीन ओव्हरची मॅच आहे, सो धावा चांगल्या कराव्या लागतील काशी संघाला. राईट आर्म द विकेट. आखूड टप्पाचा चेंडू थोडासा बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला ना तर थोडासा कन्फ्युज जरूर होता. खूप दूरवरना तो धावत सुद्धा आला आणि फक्त सिंगल मिळते या चेंडूवरती. आता स्ट्राईक मात्र चेंज झाले आणि स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय माणगावचा खेळाडू आयकॉन म्हणून खेळणारा शुभम जाधव. प्रितेश आपण पाहतोय कोणताही मोठा खेळाडू नाहीये रामराज संघामध्ये. यंगस्टार रामराज असं हे नाम आणि या संघाला पाचारण केलेलं आहे ते अर्थात या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रतीक शेठ बेलोसी यानं. आणि आज मात्र त्याने धमाल उडून दिले. हा चेंडू मात्र आपण पाहतो खूप टप्प्याचा थ्रो अगदी खराब आणि धाव मात्र अगदी वेगात कंप्लीट केले. अगदी चांगल्या पद्धतीची धाव येथे पाहायला मिळाली, परंतु जय शेळकेची कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. त्याने आतापर्यंत फ्लातून मारा केलाय आणि 4 चेंडूंवरती केवळ 2 धावा खर्च केल्यात. 3 ओव्हरची मॅच आहे. काशी संघाला पूर्णतः बॅकफुटवर लोटणारी पिछाडीवर लोटणारी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. जय शेळके सुद्धा आपल्याकडे असलेला टेम्परामेंट दाखवून देतोय, आपल्याकडे असलेली कलात्मकता त्याने दाखवून दिले. हा चेंडू सुद्धा अगदी चांगला आपला फॉलो थ्रू वर जर आपण पाहिलं ना अगदी अप्रतिमरित्या चेंडू फील्ड केला गेलाय. फक्त सिंगल मिळते या चेंडूवर. आता शेवटचा चेंडू आणि शिल्लक, पण काय बहरदार कामगिरी केले जय शेळकेने. आज खऱ्या अर्थानं त्याने सर्वांना इम्प्रेस केले आणि येथे आयकॉन म्हणून खेळत असताना जय शेळकेने केलेली कामगिरी आज मात्र अद्भुत स्वरूपाची आहे. आणि 3 ओव्हरची मॅच असणार आहे, सो धावा येथे कराव्याच लागतील काशी संघाला. लाऊड अपील लेग बिफोर विकेटचा शिकार ठरलाय शुभम जाधव. ही विकेट सगळ्यात मोठी आणि महत्वाची विकेट टीम रामराज संघासाठी.
तर 3 धावांचं षटक पाहायला मिळालं. सुरुवात अगदी बहरदार पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकामध्ये प्रभावी मारा पाहायला मिळाले. एक षटक पूर्ण आणि धाव फलकावरती 3 धावा. ओव्हर नंबर सेकंड, गोलंदाजी मार्क वरती स्वराज टेवळे, जो या संघाचा आयकॉन म्हणून खेळतोय आणि खऱ्या अर्थानं 3 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या ओव्हरला 3 धावा आल्यात. काशी संघ पूर्णतः स्ट्रगल करतोय. घरच्या मैदानावर ते खेळत आहेत. आकेश कदमने पहिल्या 2 मॅच मध्ये अगदी फायटिंग इनिंग दाखवली, परंतु त्याच इनिंगची पुनरावृत्ती आकेशला करावी लागेल या मॅच मध्ये सुद्धा. पहिला चेंडू आपण पाहतोय, स्वराज याचा अगदी चांगला पाहायला मिळालाय. शीतरक्षक पाहायला मिळते, परंतु धाव मिळते सिंगल धावा. आज रामराज संघ एक वेगळ्या मूड मध्ये पाहायला मिळतोय, एक वेगळ्या रिदम मध्ये पाहायला मिळते. एक चांगला कॉम्बिनेशन सुद्धा त्यांच्याकडून पाहायला मिळाले आणि धाव फलकावरती केवळ 4 धावा आहेत. काशी संघ कुठेतरी ट्रबल्स मध्ये आहे, अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे. येथे एक तारणहाराची कामगिरी करावी लागेल ईश्वर चाचियाला. हा चेंडू फेस करत असताना मात्र चेंडू आलाय चांगला आणि निश्चितपणे आपण पाहतोय डीसीपी ग्रुपचे जे सर्व स्वयंसेवक आहेत त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो, कारण अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केले. धावा येत नाहीयेत, धावांसाठी संघर्ष. प्रत्येक चेंडूवरती जर आतापर्यंत पाहिलं ना तर 1 किंवा 0 या पद्धतीनेच धावा आल्यात. हा चेंडू सुद्धा अत्यंत चांगला पाहायला मिळतोय. केवळ सिंगल मिळते या चेंडूवर. काय कमालीचं क्रिकेट खेळले आज ते रामराज संघाने. अत्यंत परिणामकारक अशी गोलंदाजी पाहायला मिळते. आकेश कदमला आता मात्र गिअर बदलावा लागेल आणि टॉप गिअर मध्ये येऊन बॅटिंग करावी लागेल. फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल, आक्रमकता दाखवावं लागेल. अटॅक इज बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं आणि तोच अटॅक आणि अग्रेसिव्हपणा जर दाखवला ना आकेश कदमने तर ते सुद्धा मॅच मध्ये येऊ शकतात. चेंडू लावड अपील and umpire says yes it is leg agent taken. एक चांगला कॅच इथे पाहायला मिळालाय. संधी साधणी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सागर टुरिस्ट होमचे प्रोप्रायटर मान्य संचित शेठ खोपकर यांची बळीची टाळी. पाच धावा धाव फलकावर लागल्यात, परंतु काशीचा डाव अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलाय. काशीची इनिंग पूर्णतः कोलॅप्स झाले. कोणताही खेळाडू खेळपट्टीवरती पाय घट्ट रोवून कामगिरी करताना पाहायला मिळत नाहीयेत. धावा येत नाहीयेत, विकेट्स पडतायत आणि एका मागोमाग एक पडणाऱ्या विकेट्स. त्यामुळे मात्र जर आपण पाहिलं ना तर कुठेतरी काशी संघ अडचणीमध्ये आलाय. स्वराज तेवढे अत्यंत चांगला मारा करतोय. षटक क्रमांक 2 आहे. आतापर्यंत 4 चेंडूवरती केवळ 2 धावा खर्च केला स्वराज्याने. हा चेंडू लावड फील जरूर होतं, परंतु धाव संख्या जर आपण पाहिली ना तर फक्त 5 धावा धाव फलकावर लागल्यात. शेवटचा चेंडू येणं आहे शिल्लक आणि पाहूया आता कशा पद्धतीने स्वराज गोलंदाजी करेल. फक्त 5 धावा धाव फलकावरती आलेत. आज मात्र स्वराज टेवळेने सुद्धा कमाल केले. हा चेंडू आपण पाहतोय अत्यंत चांगला आहे आणि 2 षटकाच्या खेळानंतर मात्र जर आपण पाहिलं ना तर 5 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. कुठेतरी बॅटिंग करणारा संघ येथून बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. पाच धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 आले संपुष्टात आणि धावा येत नाहीयेत.
काशी संघासाठी धावा नाही येणं चिंतेचं कारण ठरताना पाहायला मिळते. शुभम जाधव, रजत मुंडे, आकेश कदम यांसारखे महत्वपूर्ण खेळाडू मैदानातून माघारी परतलेत आणि त्याचमुळे मात्र आपण पाहतोय काशी संघ पूर्णतः टेन्शन मध्ये, दबावाखाली. सौरभ तांडेल घेऊन आला अंतिम षटक. ईश्वर चाचे आहे समोर. ईश्वर चाचेला आता मात्र एक स्मरणात राहील असा नॉक खेळावा लागेल, कारण आतापर्यंत जर आपण पाहिले ना धावसंख्या केवळ सिंगल डिजिट मध्ये पाहायला मिळाले. पहिला चेंडू ईश्वरने फेकून दिला डीप मिड विकेटच्या बाहेर. लांब पल्ल्याचा उत्तुंग असा षटकार. धान्या वाघाची ललकार, हा गेला बुलंदी षटकार. हॉटेल सायदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा खणखणीत षटकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है. थँक यू व्हेरी मच डीजे. मच नीडेड 6 इथे पाहायला मिळाला, कारण जर आपण पाहिलं ना आतापर्यंत एकही मोठा फटका आला नव्हता, परंतु ईश्वर याने सौरभच्या पहिल्या चेंडूवरती धमाका केलाय आणि पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यामुळे आता 11 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 चालू आहे. बॅटिंग पॅराडाईज विकेट आहे या सिन्सर, परंतु या बॅटिंग पॅराडाईज विकेट वरती गोलंदाजी करणारा संघ यंगस्टर रामराज संघाच्या गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं. किंबहुना त्याने केलेली या स्पर्धेतील कामगिरी एक वेगळ्या पद्धतीची पाहायला मिळाली. न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा परफॉर्मन्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत दिलाय तो यंगस्टर रामराज संघाने. जय हनुमान काशी संघ अजूनही संकटामध्ये आहेत आणि पाहूया कशा पद्धतीने पुढील खेळ होईल. येथे मात्र पहिला चेंडूवरती एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला. ईश्वरने पहिला चेंडूवर षटकार ठोकलाय आणि त्यामुळे थोडंसं का होईना काशी संघावरचं टेन्शन आता मात्र हलकं झालंय. पण त्या इनिंग मध्ये कंटिन्युटी राहणार का, तो सुद्धा दुसरा प्रश्न आहे. हा चेंडूवरती मात्र आपण पाहतो अगदी चांगला स्ट्रोक टीप मिड विकेटला इथे पाहायला जरूर मिळालाय. सिंगल मिळते या चेंडूवर आणि ते मात्र लाऊड अपील जरूर केले आणि फलंदाज क्रीज मध्ये पोहोचला नाहीये. सो येथे मोठी विकेट, सुसाइड विकेट आणि येथून मात्र ईश्वर चाचे जाईल बॅक टू द पवाल अँड बिग ब्लो फॉर टीम जय हनुमान काशीद. संधी साधणी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. सागर टुरिस्ट होमचे प्रोप्रायटर मान्य संजय शेठ खोपकर यांची बळीची टाळी. पहिल्या 2 सामन्यांमध्ये असामान्य वाटणारी काशी संघाची बॅटिंग आता मात्र अचानकपणे सामान्य वाटू लागले. पहिल्या 2 मॅच मधला परफॉर्मन्स आणि या मॅच मधली कामगिरी यामध्ये जमीन आसमानाचा फरक पाहायला मिळालाय. प्रसाद काते सज्ज झालाय. येथे त्याच्या बॅट मधनं मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपल्याच फॉलो थ्रू मध्ये एक शानदार कॅच. फक्त 12 धावा धाव फलकावर लागल्यात आणि इथे मात्र काशी संघ स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. धावा येत नाहीयेत. चेंडू एका मागोमाग एक निर्धाव जात आहेत. सौरभ तांडेल्याचा स्लो वन अगदी समोरच्या दिशेने खेळलाय. किफायत वेगाने चेंडू मागे आलाय. फक्त सिंगल मिळते या चेंडूवर. धाव फलकावरती 13 धावा लागल्यात. एक मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे काशी संघाला. फटका येत नाहीये आणि जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज अनिकेत चाळके पाहायला मिळतो आता बॅटिंग मार्क वरती. पाहूया अनिकेत काही कमाल करणार का. अनिकेतने ठोकला यावेळी एक मोठा स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक ते पाहायला मिळतो. एक शानदार कॅच ते पाहायला मिळालाय. 13 ऑन द बोर्ड. संधी साधणी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. सागर टुरिस्ट होमचे प्रोप्रायटर मान्य संजय शेठ खोपकर यांची बळीची टाळी. मैदानावरती काशी संघाने अपेक्षा सुद्धा केली नसेल की इतका कमी स्कोर होईल, कारण रन बॉल सुद्धा धावसंख्या पाहायला मिळत नाहीये. पहिल्या 2 सामन्यांमध्ये काशीदने केलेली फलंदाजी आणि या मॅच मधील काशीदची फलंदाजी यामध्ये खूप सारा
फरक पाहायला मिळाला. रोहित कासारने या दरम्यान एक चांगला स्ट्रोक चेंडू लगावलाय. स्वराज मात्र अप्रतिमरित्या चेंडू फील्ड करताना पाहायला मिळालाय. सिंगल घेतलाय, डबलचा प्रयत्न, डबल सुद्धा अगदी वेगात कंप्लीट केले. 15 धावा आल्यात. कमालीची गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. ही बॅटिंग पॅरेड विकेट आहे आणि या विकेट वरती मात्र यंगस्टार रामराज संघांच्या गोलंदाजाचं वर्चस्व आज अगदी लांबून लांबून ऐकून आले. परंतु रामराज संघामध्ये लोकल ऐकून आहेत, पण त्याने मात्र कमाल आणि धमाल उडून दिले. आणि त्यामुळे आपण मात्र जर आपण पाहिलं ना तर काशी संघ पूर्णतः बॅकफूट वरती. परंतु क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेसाठी ओळखला जातो. पाहूया दुसऱ्या डावांमध्ये काय होणार आणि याचा अनालिसिस करण्यासाठी घेऊन जातोय यासिन मर्चंट सर इयान्सकडे. धन्यवाद प्रितेश. यालाच म्हणतात क्रिकेटचा खेळ. या खेळामध्ये कधी राजाचा रंक आणि रंकाचा राव होईल हे सांगता येत नसतं. हेच मात्र खरं. कोणी विचार केला असेल की रामराज एक नौखा संघ आहे, ज्या संघाच्या खेळाडूंना कोणीही इथे ओळखत नाहीये. 3 खेळाडू जर सोडले तर त्यांची ओळख सुद्धा नाहीये. असा संघ अनेक मातब्बर संघांना इथे पराजित करून आपण पाहतोय विजयाच्या उंबरट्यावरती पोचलेला आहे. नक्कीच यालाच म्हणतात क्रिकेट. कधीही अपेक्षित होत नसतं. क्रिकेटमध्ये वेगवेगळे अनुभव आपल्याला येत असतात, अनपेक्षित रिझल्ट आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि आपण पाहतोय काशीच्या मैदानावरती हा चमत्कार पुन्हा एकदा इथे घडणार का? कारण फक्त 16 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 16 धावा. काशीद सारखा एक मोठा गाजलेला नामांकित संघ आज मात्र महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये गडबडलाय. परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. जर इथे त्यांचे गोलंदाज अप्रतिम आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करू शकले आणि एका मागोमाग एक जर त्यांनी विकेट्स घेतल्या, गडी जर बाद केले, तर अजूनही हा सामना आपण जिंकू शकतो. हा आत्मविश्वास आपल्यामध्ये जागवावा लागेल. आपण पाहतोय त्यांचे 2 सलामीचे फलंदाज यंगस्टार रामराज या संघातर्फे किफायत पटेल आणि सौरभ तांडेल. सौरभ तांडेल डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण अगदी अप्रतिम ज्यानं केलं, ज्यानं शेवटचं षटक लाजवाब पद्धतीनं हाताळलं. आणि आपण पाहतोय सलामीचा फलंदाज म्हणून एक उंच पुरा खेळाडू आपण पाहतोय सौरभ तांडेल, याची ओळख आता मात्र इथे नक्कीच झालेली आहे. इथे आलेले सर्व प्रेक्षक, क्रिकेट रसिक आज मात्र त्याला नक्कीच स्वतःच्या नावानं इथे ओळखतील. एक चांगला ऑलराऊंडर म्हणून ओळखतील, यात तीळ मात्र शंका नाहीये. ज्या वेळेस तो दुसऱ्या मैदानावरती खेळताना दिसेल त्यावेळेस लगेच ओळखले जाईल की या खेळाडूनं काशीदमध्ये नक्कीच चमत्कारिक फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केलं होतं. चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं. शुभम के हाथों में गेंद और स्ट्राइक एंड पर किफायत पटेल, राइट आर्म ओवर द विकेट. पहली गेंद उड़ाया उसे कवर के ऊपर से, गेंद 1 बाउंस डीप कवर सीमा रेखा के बाहर. किफायत पटेल के बल्ले से आता हुआ ये पहला करारा चौका. कासार खानावळचे प्रोप्रायटर मान्य प्रतिशेठ कासार यांचा सनसनीत चौका. धन्यवाद डीजे. चौके के साथ यहाँ पे शुरुआत की है किफायत पटेल. इस तरह से खेल रहे हैं, देखिए कितने स्टाइलिस्ट और एक अनोखे अंदाज के साथ, मानो ये मेरे बाएं हाथ का खेल है. इस तरह से पिच के ऊपर आत्मविश्वास के लबालब भरे हुए दिखाई दे रहे हैं. कलाकृति, कलात्मकता नजर आती हुई. फुल टॉस गेंद फिर से एक बार गैप को ढूंढ निकाला है वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में, मगर आकेश कदम तेजी के साथ उस गेंद पर लपके और बहुत ही बढ़िया तरीके से फील्ड करने में कामयाब रहे. और इसी वजह से एक ही रन यहाँ पे मिलता हुआ किफायत पटेल को. किफायत पहुंचे हैं 5 रन पर. पहली मर्तबा स्ट्राइक एंड पर सौरभ तांडेल. डांसिंग डाउन द विकेट, आगे आकर खेलने का प्रयास और इसी के साथ बहुत बड़ी गलती. सौरभ बैक टू द पवेलियन. संधी साधनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. सागर टुरिस्ट होमचे प्रोप्रायटर मान्य संचित शेठ खोपकर यांची बळीची टाळी. धन्यवाद डीजे.
सौरभ तांडेल ने यहाँ पे थोड़ी सी जल्दबाजी की और हमेशा कहा जाता है कि जल्दी का काम शैतान का। कोई जरूरत नहीं थी। डंसिन डाउन द विकेट, आगे आकर 30 गज के दायरे को तोड़ना चाहते थे, पहले ही मन बना लिया था, मगर गेंद आउटसाइड दी ऑफ स्टंप बाहरी तरफ निकल रही थी। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और सीधा विकेट कीपर के हाथों में, और इसी के साथ ये पहला झटका। मगर एक विकेट से यहाँ पे काम नहीं बनेगा। विकेट के साथ यहाँ पे रनों को रोकना होगा। रनों के ऊपर अगर रोक लगाने में कामयाब होते हैं तो ही यहाँ पे जीत मुकम्मल हो सकती है। आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद थी, उसे स्क्वायर कट करने की कोशिश की। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, डीप थर्ड मैन सीमारेखा को चीरती हुई गेंद 4 रनों के लिए। मोका गेला चौका। कासार खानावळीचे प्रोप्रायटर मान्य प्रतीश शेठ कासार यांचा सनसनीत चौका। धन्यवाद डीजे। इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है अगर अपने आप को सिद्ध करना है तो मेहनत करनी होगी। ये लीजिए फिर से एक बार हवा में उछाल कर खेला है, आकेश कदम को चकाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार 6 रनों के लिए 15 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। के सभी खिलाड़ियों ने काफी प्रभावित किया है। अचंभित करने वाली बल्लेबाजी, उसके साथ अच्छी गेंदबाजी यहाँ पे उन्होंने अदा की है और इसी वजह से अपने आप को उन्होंने साबित भी किया है। अक्सर मैं कहता हूँ कि खुद ही को कर बुलंद इतना कि खुदा हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे, बता बंदे तेरी रजा क्या है। इस खिलाड़ियों ने, इस टीम ने यहाँ पे अपने आप को सिद्ध किया है और जबरदस्त बल्लेबाजी करते हुए अपने आप पर आत्मविश्वास रखा है और सभी खिलाड़ी इकट्ठा होकर खेले और यूनिटी, एकता का क्या हो सकता है। और ये देखिए फिर से एक बार किफायत के बल्ले से और एक चौका और इसी के साथ ये मैच जीत लिया है। यंगस्टार रेवदंडा ने बहुत बहुत अभिनंदन, यंगस्टार रामराज ने बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक।